जय गजानन माऊली. रोशनी बंडे मराठी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मजेत असणार हे आशा करते, कारण व्हायरल भरपूर चालू आहे. सर्दी, खोकला आणि ताप. माझं पण तसंच झालेलं आहे. 3-4 दिवस झाले मी त्यातच आहे. त्यामुळे पूर्ण घसा खराब झालेला आहे. चला तर आजच्या रेसिपीकडे वळू. आजची रेसिपी आहे झणझणीत खानदेशी पारंपरिक भरीत. मी वांगे घेतले आणि चला म्हटलं त्याला आज आकटीमध्ये भुजून घेऊ. तर मी आले वाड्यावर आणि वाड्यावर तुम्ही बघताच हे आमची बैलाची जोडी. प्राणी बोलत नाही पण भावना ओळखतात. जिथं प्रेम असतं तिथं भीती नसते. म्हणूनच जीव लावला की ते आपोआप जवळ येतात. तसंच काही याचं झालं होतं. प्रेमाने मी असा शांत हात फिरवला, तो शांत उभा राहिला. इथं भरताचे वांगे भाजण्याची आमची तयारी चालू आहे. भरीत भाजण्यासाठी बाबांनी मला काड्या काढून दिल्या आणि मी त्या मोडून इथं ठेवल्या. तुम्ही बघितलं छान कसं रम्य वातावरण आहे, फुलं आहे. इथं मी आकटी पेटवली. आकटी पूर्ण पेटवून घेतली आजूबाजूने आणि त्यावर वांग्यांना मी घरूनच तेल वगैरे लावून आणलं. तेल लावल्यावर त्याला सुरीने थोडे छिद्र पाडून आणले आणि आकटीवर ठेवून दिले आणि वरती पण त्यावर काळ्या टाकून घेतल्या आणि चांगले खरपूस असे भाजून घेतले. बघा आकटी किती छान पेटली आणि निसर्गाचा असा रम्य वातावरणामध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट. पक्ष्यांचा चिवचिवाट चालू होता. इथं वांगे खरपूस अशी भाजून घेतली. तितक्यात माझी शेजारची मैत्रीण आली. ती म्हणे थांब मी तुला चेक करून वगैरे देते. त्यांना सवय असते. आकटीमध्ये मी काळी घेऊन उभी होती. ते हातानेच पलटवत होती. थांब म्हणे मी करून देतो, काळी करू नको, त्याला होल पडतील. म्हटलं ठीक आहे तू करून दे. आणि थंड असे गार झाल्यावर मी त्यांना बाजूला केले आणि असे सोलून घेतले. वांगे शेतातलेच होते. छान कवळे कवळे आणले होते आणि त्यांना कोणतं शिपलेलं वगैरे नव्हतं. त्यामुळे असं छान त्याला तेल सुटलं आणि भाजणं वगैरे झाल्यानंतर घरी निघाले. घरी निघता निघता आई भेटल्या. आई विचारत होत्या कुठे गेली होती. म्हटलं वांगी भजायला वाड्यावर आले होते आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मी वरतीच गच्चीवर पाथा आणि कोथिंबीर लावलेला आहे. शक्यतो मी सांबार, मेथी, पालक असं गच्चीवरच लावते. म्हणजे हळूहळू आपल्याला भाजी परत ते येतील अशा स्टेप बाय स्टेप मी ते लावते. बघा किती छान सांबार मेथी झाली. आणि सेकंडसाठी मी परत दुसऱ्या सेकंड टपामध्ये मी पाथा लावून घेतल्या. सांबाराचं पण टाकून घेतलेलं आहे आणि पालक पण टाकून घेतलेलं आहे. जसं आलं तसं भाजीसाठी मी यूज करत असते. आज थोडं ढगाळ वातावरण आहे. बघा किती छान सांबार आणि पाथा निघाल्या माझ्या भरतासाठी. हे काही मोठं झाल्यानंतर कांद्याला कसे ते बी येतं, ते कांद्याचं हे बी आहे. इथं गावामध्ये छान अशा गप्पा गोष्टी चालतात ग्रुपमध्ये बसून. संध्याकाळच्या टाईमला छान पाथा आणि सांबार मी तोडून आणला. हे माझ्या मुलींनी पोंग्यामान बनवलं. इथं कांद्याची पात मी कापायला घेतली. कांद्याची पात अशी मी कचकच कापून घेतली. सुंदर तिचा कुचकुच आवाज येत होता. आणि भरतासाठी मी साहित्य तयार केलं. दाणे घेतले, मिरच्या, सांबार आणि लसूण अद्रक कुटून घेतलं आणि खोबरं चिरून घेतलं आणि हे वांगे परत ताटामध्ये त्यामध्ये चेक करून बघितलं की अळ्या वगैरे आहे का. सुरीने मी एक एक असं बाजूला करून बघितलं. चेक झाल्यानंतर मी बारीक असं त्याचा चुरा करून घेतला. इतका बारीक होईल तोपर्यंत तुम्ही चुरा करून घ्या. आणि भरतासाठी कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. तेल तापू दिलं. माझी भरताची फोडणी द्यायची पद्धत थोडी वेगळी आहे. तेल टाकून घेतलं. आधी मी काय करते, मिरच्या आणि आपण ज्या चिरून घेतलेल्या पाथा आहे त्या मी चांगल्या खरपूस होऊ देते. ह्या 2 गोष्टी मी आधी होऊ देते आणि झाल्यानंतर मी त्या भरतामध्ये टाकून घेते. ही पात चांगली छान अशी हिरवी होईल तोपर्यंत मी परतून घेते मिरच्या आणि पाथा. तेवढाच कोशिंबीर करूया. आणि परत आपण जे वांगे बारीक केलेले आहे त्यामध्ये ती काढून घेते. काढून घेतल्यानंतर परत कढई तापायला ठेवते. गॅस मोठा केला आणि त्यामध्ये तेल टाकलं.
तेल तापू दिल्यानंतर तेल टाकून घेतलं आणि तेल तापू दिल्यानंतर मोहरी टाकली. मोहरी तडतडू दिली. नंतर जिरं टाकलं. जिरं टाकल्यानंतर मी लसूण अद्रक चा पेस्ट करून घेतली होती, ती त्यामध्ये टाकली. लसूण आणि अद्रकची पेस्ट अशी थोडी लाल होईन तोवर होऊ द्या. अद्रक लसूण लाल झाल्यानंतर शेंगदाणे त्यामध्ये मी टाकून घेतले. शेंगदाणे असे खरपूस कमी गॅसवरती होऊ द्यायचे. आपला लालपणा येईन तोपर्यंत होऊ द्यायचे आणि हे झाले. त्यानंतर मी खोबरं टाकलं. खोबरं पण लाल होईन तोपर्यंत आपण कमी गॅसवर भाजून घ्यायचं. इथं माझा मसाला लाल झालेला आहे. बघा किती छान त्याला रंग आला. रंग आल्यानंतर मी मसाला घेतला. आपल्या घरामध्ये गरम मसाला जो असेल तो तुम्ही वापरू शकता. मी इथं गरम मसाला घेतला, तो त्यामध्ये टाकला, हलवून घेतलं आणि आपलं ते पाथा वगैरे, भरीत वगैरे त्यामध्ये टाकून घेतलं. टाकून घेतल्यानंतर छान असं हलवून घ्या. हलवून झाल्यानंतर त्यावर झाकण वगैरे ठेवून थोडा कमी गॅस करून मंद आचेवर भरीत थोडं होऊ द्या. चव कशी त्याला छान येते. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि कोथिंबीर टाकून घ्या भरभरून असा. इथं कोथिंबीर माझं टाकून झालेलं आहे. इथं आपलं खानदेशी पारंपरिक छान भरीत तयार आहे. त्यावर झाकणी ठेवून थोडा वेळ होऊ द्या. मी मागे सांगितलं तसंच. आणि तवा ठेवून मी बाजरीच्या भाकरी करून घेतल्या. चला तर पारंपरिक खानदेशी भरीत खायला तुम्ही पण या. बाजऱ्याची भाकर, भरीत, कांदा, सलाद आणि फोडणीचं ताक असं छान जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर असं छान पान केलं. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.